तालुक्यामध्ये 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संत्रा, तूर, सोयाबीन, कपाशी पिके पाण्याखाली येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। बँकेची कर्ज घेऊन लाखो रुपये शेताला लावले असून पिके पाण्याखाली येऊन नुकसानीने शेतकरी राजा अहवालदिल झाला आहे। लाखो रुपयाचे संत्रा उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये संत्रा फळाचा सडा पडल्याने वेदनादायी चित्र अनुभवायला मिळत आहे। तरी सुद्धा शासन आणि प्रशासन झोपेतच असून या दोन्ही जबाबदार घटकांना जागे करण्यासाठी शेतकरी आता रस्त्यावर येऊन आंदोलन उभे करायच्या तयारीत झाला आहे। तालुक्यात शेकडो हेक्टर जमिनीवर संत्रा बाग उभ्या आहेत। 5 ते 6 वर्षापूर्वी संत्रा उत्पादनाने शेतकऱ्यांना चांगला पैसा दिला, त्यामुळे सदर पिकाकडे शेतकरी नगदी पीक म्हणून पाहत होते। एकदा बाग तयार झाली की 25 ते 30 वर्ष ते उत्पन्न देत राहते, त्यामुळे कपाशी किंवा अन्य पिकाच्या तुलनेत सदर पीक शेतकऱ्यांना फायद्याचे वाटू लागले होते। त्यामुळे मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संत्रा कलमा लावून बाग तयार केल्या, त्यावर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला। मात्र मागील 1.5 महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू असल्याने संत्रा गळण मोठ्या प्रमाणात होत असून इतर पिकांचे देखील नुकसान होत आहे। कमी पाऊस, कधी जास्त पाऊस तर कधी वाढते तापमान या दुष्टचक्रात संत्रा बाग पर्यायाने शेतकरी अडकला। त्यामुळे कधी फळे वायभार होऊ लागले तर कॉक बंद होऊन फळे जमीनदोस्त झाले आहेत। त्यामुळे कधी फळे वायभार होऊ लागले तर कॉक बंद होऊन फळे जमीनदोस्त झाले आहेत, तर रोगाने कहलच केला। या वर्षीचा एकत्र परिणाम प्रचंड फळगळतीत झाला आहे। उल्लेखनीय म्हणजे दरवर्षी लागणारा जो खर्च आहे तो शेतकऱ्यांना करावाच लागत आहे। या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी परिस्थिती सुधरेल अशी आशा असल्याने त्याने आजपर्यंत कष्टाचे पैसे जमिनीत टाकून लाखो रुपये खर्च केलेत, मात्र शेवटी आज त्याच्या हाती निराशा येऊन कष्टाचे पूर्ण पाणी झाले आहे। त्यामुळेच कधी काळी जे पीक नगदी स्वरूपाचे होते ते आता उधार पीक ठरले आहे। या गोष्टीची तात्काळ प्रशासन व कृषी विभागाने दखल घेणे महत्त्वाचे आहे। तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावे व बँकेचे जे कर्ज आहे ते माफ करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील माधान, दिलापूर, काजळी, देऊरवाडा, शिरसगाव, वाणी, घाटलाटकी, सोनोरी, नानोरी, फुपगाव, तळेगाव मोहना, कुरळपूर्णा, थुगाव, पिंपरी या सर्व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे। नाही झाल्यास आत्महत्या हाच एक पर्याय उरला असे मत प्रवीण भाकरे यांनी व्यक्त केले आहे। सुयोग गोरले, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, चांदूर बाजार।